नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत सेकंड टर्म अॅन्युअल एक्झाम क्वेश्चन पेपर क्लास 4 सब्जेक्ट इंग्लिश। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। इयत्ता 4थीचा इंग्रजी विषयाचा सेकंड टर्मचा पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। एकूण 30 गुणांचा लेखी पेपर आणि 10 गुणांचा तोंडी असा एकूण 40 गुणांसाठी हा पेपर असतो। ओरल सेक्शन म्हणजे तोंडी पेपर या ठिकाणी असणार आहे। सिंग द पोएम विथ प्रॉपर रिदम अँड एक्सप्रेशन, ही कविता तुम्हाला म्हणायची आहे, त्यासाठी 5 गुण दिलेले। क्वेश्चन सेकंड, लुक ॲट द पिक्चर, लिसन टू द युअर टीचर अँड रिपीट इट आफ्टर देम। ही 5 वाक्ये शिक्षक म्हणतील आणि तुम्हाला पुन्हा ती वाक्य पाठीमागे म्हणायची आहेत। तुम्ही जितकी वाक्य बरोबर म्हटली प्रत्येक वाक्यासाठी 1 गुण, त्याप्रमाणे 5 गुण तुम्हाला या क्वेश्चन साठी मिळतील। रायटिंग सेक्शनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून इथून पुढील वर्गाचे जे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा। क्वेश्चन 3, पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द बास्केट अँड राईट देम अंडर द करेक्ट टाइप ऑफ वर्ड्स इन द गिवन टेबल बिलो। या बास्केट मधले योग्य शब्द घ्यायचे आहेत आणि योग्य कॉलम मध्ये आपल्याला ते टाकायचे आहेत। प्रीपोजिशन, आता या शब्दांपैकी प्रीपोजिशन कोणता आहे तर बघा, बिफोर इट इज अ प्रीपोजिशन, म्हणून प्रीपोजिशनच्या कॉलम मध्ये बिफोर हा शब्द लिहायचा। वर्ब, तर यामध्ये गो मीन्स जाणे, म्हणजे गो हे वर्ब आहे, वर्ब कॉलम मध्ये आपण गो शब्द लिहूया। ऍडजेक्टिव्ह, विशेषण, गुड इट इज ऍडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी लिहूया। प्रोनाउन, या ठिकाणी इट ही सी इट मधलं इट हे प्रोनाउन आहे आणि नाउन मीन्स नेम, गोपाल इज द प्रोनाउन। क्वेश्चन 4, आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या। लुक ॲट द ग्रिड, यूज द लेटर्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड्स। या टेबल मधील अक्षरांपासून आपल्याला योग्य शब्द तयार करायचा आहे। सच ॲज, देखा, STAND स्टँड। सेकंड वर्ड्स आपण तयार करूया CAP कॅप। थर्ड वर्ड आपण या ठिकाणी तयार करूया MAT मॅट। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी क्वेश्चन 4B, कंप्लीट द वर्ड चेन ॲट द नेक्स्ट 2 वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द गिवन वर्ड्स इन द ब्रॅकेट। सच ॲज स्कूल, L पासून सुरू होणारा शब्द या ठिकाणी घेतला आपण लेटर, शेवटी R पासून सुरू होणारा शब्द घेतला आपण रेड, या पद्धतीने। क्वेश्चन 5, आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो। Read the following text, choose the proper message from the given shape and write it down। या ठिकाणी गौरव and his team won the match. Their friends were very happy. They made a big card for Gaurav and his team. It was too big for the post box. They could not put it in the post box, so their teacher posted it on the wall of the classroom। आणि यापासून आता आपल्याला यातील 3 वाक्य शब्द या ठिकाणी निवडून लिहायचे। सच ॲज कॉंग्रॅच्युलेशन, यू वॉन द मॅच अँड वी आर प्राऊड ऑफ यू। बी, कंप्लीट द फॉलोइंग मेसेज बाय युजिंग प्रॉपर वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट। प्ले आणि डिअर, या ठिकाणी योग्य शब्द लिहायचा आहे। थोडक्यात हे छोटंसं पत्र आहे। डिअर मनीष, प्लीज कम टू माय होम ऑन संडे, वी विल प्ले and have a lot of fun, सोनाली। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून इथून पुढच्या वर्गाचा जो अभ्यास आहे सर्व नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल। आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो। लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, एंथम, ट्रायकलर अँड नॅशनल। या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, चित्रावर 2 वाक्य आहे, ते वाक्य पूर्ण करायचे या 3 शब्दांचा वापर करून। फर्स्ट, दिस इज अ सेलिब्रेशन ऑफ अवर नॅशनल फेस्टिवल, वी सिंग नॅशनल अँथम, म्हणजे हा आपला राष्ट्रीय सण आहे। नॅशनल अँथम मीन्स राष्ट्रगीत आपण या ठिकाणी म्हणत आहोत। ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन ब्रॅकेट। या ठिकाणी ह्या शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचे आहे। दिस इज अ जोकर, ही हॅज 5 बलून्स, he has a cap on his head। या पद्धतीने आपण हे पूर्ण केलं आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल, याचा पुरेपूर सराव करा आणि परीक्षेमध्ये छानपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे। जर काही अडचणी असतील तर मला करा।
Read the process making a rainbow fruit salad. Fill in the blanks with the given recipe rainbow fruit and salad. Ingredients काय काय वापरणार आपण? one red or green apple, 2 small oranges peeled, 1 medium banana peeled, 2 kiwi fruits peeled, 1 large thick slice of pineapple and 6 strawberries and 2 figs. यांचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? रेनबो फ्रूट सलाड तयार करायचा आहे. त्याची प्रोसेस कंप्लीट करायची. त्यामध्ये आपण बघूया. प्रोसेस: कट ऑल द फ्रूट्स into small pieces. Put all the cut fruits in a big bowl. Add a glass of milk to it. Add 2 tablespoons of sugar. Mix it well. Serve the salad in the small bowl. आपले या ठिकाणी रिकाम्या जागा पूर्ण करायचे आहे. Name of the recipe is the rainbow fruit salad. We need 2 small oranges peeled and 1 large thick slice of pineapple. Put all the cut fruits in a big bowl. Add a glass of milk to it. Thank you friends. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओचा सराव करून तुम्हाला परीक्षेची पूर्वतयारी खूप छान पद्धतीने करता येईल. Look at, observe the following picture. Write 5 sentences about it in your own words. चित्र पाहायचं आणि यावर 5 वाक्य लिहायचे. जसे की There is a tree. This tree is big. There are 4 children and a dog. They are playing. The girl is playing with string. Thank you friends. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. Thank you.